चला आज मित्रांनो मस्त खिम्याची सुक्की भाजी करू। तुम्ही बघू शकता मी खिमा कसा शिजून घेतलाय। हे बघा तुम्ही पाहू शकता, मी ह्या कढईतच फोडणी देणार आहे बरं का। तुम्ही बघू शकता मी एका प्लेट मध्ये काढते बरं का। हे बघा तुम्ही पाहू शकता ह्याच्यात मी कांदा टाकलाय, टमाटा टाकलाय, थोडंसं मीठ टाकली, हळद टाकली आणि कढईत शिजून घेतलाय वाफेवर। 10 मिनिटात शिजतं बघा हे खिमा। हे बघा तुम्ही बघू शकता बरं का। मी आता हे काढून घेते बरं का। झटपट रेसिपी बरं का। तुम्ही पाहू शकता नॉन व्हेज आहे खिमा, पावशेर खिमा आहे बरं का। तर याला आपल्याला आता तुम्ही बघू शकता मी कढई ठेवते तापायला। इकडे बघू शकता बघा, ह्याच्यात लसूण घेतलाय, अद्रक घेतलंय आणि कोथिंबीर घेतलंय। हे सगळं कुटते, असं बारीक कुटायचं। आता किती साधा सिंपल खिमा करायचा बघा सुक्का। बघा तुम्ही पाहू शकता कसं करायचं कसं नाही। मी कशी फोडणी देते, आपण सुक्क करत आहे बरं का। हा ओके, तुम्ही पाहू शकता मी एका तेल घेतलं या कढईत। तेल जास्त झालं बरं का, जरा कमी करते। 1.5 चमचा टाकायचं, लई नाही टाकायचं। आता तुम्ही तिखट पण बघा, घरातले तिखट टाकत आहे बरं का। मसाला, मटन मसाला सगळं तुम्ही पाहू शकता। कढई जरा कुकर खाली ठेवते, आपल्या मध्ये नाही यावं ना ते मसाई कर। मी त्याच्यातच फोडणी देते बघा, तुम्ही पाहू शकता। त्याच्यातच केलंय बरं का मी। काही लोक सेपरेट घेते, पण मी त्याच्यातच करत आहे। फक्त काय टाकलंय बघा, कोथिंबीर, आलं, फक्त एवढंच केलं कारण शिजताना कांदा टाकला होता मी। बघू शकता तुम्ही मस्त तेलात पडतायचं बरं का। साधा सिंपल खिमा, काही झटपट, आपल्याला काय लई मसाले टाकायचे नाही, खोबरं नाही टाकायचे, सुक्क करते ना। काय होतं माहिती का, आपण काय जास्त मसाले घातले ना जळजळ होती बघा, म्हणून जास्त घालायचे नाही बघा। तुम्ही पाहू शकता किती भरभर करायचं। आता तुम्ही पाहू शकता बघा, हे घरातलं लाल तिखट 1 चमचा, 1.5 टाकते बरं का, मग तिखट लागतं म्हणून। आता हे मसाला टाकते 1 चमचा, हळद टाकते थोडीशी, तुम्ही पाहू शकता ते साईडला ठेवते। आता हे तुम्ही पाहू शकता बघा मटन मसाला, बघा मटन मसाला आहे हा। बघा थोडं तुम्ही बघू शकता कसं होतंय, तुम्ही पाहू शकता कसं करायचं। साधा सिंपल आहे हे, आणि थोडंसं मीठ टाकत आहे। बघू शकता तुम्ही, का स्लो करते मी, का स्लो केलाय बरं का। बघा तुम्ही बघू शकता। आता तुम्ही बघा तिथलं बघा, तुमच्या तोंडाला पाणी सुटून बघा। जास्त लय लाल लाल लय झणझणीत तसलं आम्हाला झणझणीत लय लागत नाही, मध्यम करायचं मध्यम। तुम्ही एकदा हे खिमा करून बघा। बघा हा चिकनचा खिमा आहे बरं का। कशाचा आहे खिमा? चिकन। बघा आवडलं का तुम्हाला आमचा खिमा? तुम्हाला आमचा खिमा आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही शेअर करा, लाईक करा। थँक्यू, धन्यवाद येशूला, आमेन।